नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे जे निकाल जाहीर झालेले आहेत ते कसे पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे मागचे सेमिस्टरचे जे पेपर झालेले आहेत त्याचे निकाल नुकतेच विद्यापीठाने जाहीर करायला सुरुवात केलेली आहे। आता कोणकोणत्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले आहेत हे आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया। गुगलवरती जायचं किंवा क्रोम ब्राउझरमध्ये मी इथं सर्च करतोय, तुम्ही क्रोमचाच वापर करा शक्यतो। unipune.ac.in अशा पद्धतीने सर्च करा। त्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारची ही वेबसाईट ओपन होते। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आलेली आहे। त्यावरती क्लिक केलं तरी तुम्ही याच पेजवरती रिडायरेक्ट होता। यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे होम पेज आहे। या होम पेजलाच तुम्हाला रिझल्टचा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय। इथं स्टुडंट कॉर्नरवरती गेलं की त्यानंतर इथं तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन वरतून बघा रिझल्ट हा ऑप्शन दिसतोय। नंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचे 3 पर्याय दिसतात। तर यामध्ये पहिला पर्याय आहे ऑनलाईन रिझल्ट, त्यानंतर रिझल्ट समरी आणि रिव्हॅल्युएशन रिझल्ट। तर यामध्ये पहिला जो पर्याय आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन रिझल्ट हा पर्याय दिसतोय, याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर विद्यापीठाने ज्या ज्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलेले आहेत त्या अभ्यासक्रमांची इथे लिस्ट दिसते। शक्यतो पहिल्या क्रमांकापासून जर आपण बघितलं तर इथं बघा 20 मार्च 2026ला जे रिझल्ट जाहीर केलेले आहेत विद्यापीठाने, तर एकूण बरेचसे इथं रिझल्ट आहेत बघा। त्यानंतर खाली 18 तारखेचा आहे, त्यानंतर 14 तारखेला डिक्लेअर केलेला रिझल्ट आहे, 13ला आहेत। तर अशा पद्धतीने म्हणजे जे काही चालू रिझल्ट विद्यापीठाने जे जाहीर केलेले असतात ते वरच्या बाजूला आलेले असतात। आता इथं मी तुम्हाला एक उदाहरणासाठी तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन दिसतो बघा, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स 2025 पॅटर्न NEP 2020 विंटर सेशन 2025। आता हा 5 नंबरचा जो पर्याय आहे त्याच्याच पुढे हा रिझल्ट 20 मार्च 2026ला विद्यापीठाने जाहीर केलेला आहे आणि त्याच्याच पुढे गो फॉर रिझल्ट हा पर्याय आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। कदाचित तुमचा मोबाईल जर डेस्कटॉप मोडमध्ये नसेल तर इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट आहेत, त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर खालून 3 नंबरचा ऑप्शन इथं माझ्याकडे दाखवतोय डेस्कटॉप साईट। तर त्याच्यापुढे जो एक बॉक्स आहे त्याच्यापुढे टिक केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप मोडमध्ये तुमचा मोबाईल होतो, म्हणजे जी स्क्रीन लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला दिसते तशा पद्धतीचा तुमचा मोबाईल त्या मोडमध्ये येतो। आणि जर तसं नसेल तर या ठिकाणी विदाऊट डेस्कटॉप मोडमध्ये जर तुमचा रिझल्ट पाहायचा असेल तर या ठिकाणी बघा अशाच पद्धतीने तुमच्यापुढे इंटरफेस येईल। आता इथं 5 नंबरचा पर्याय आहे बघा, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स 2025 पॅटर्न NEP विंटर सेशन 2025। त्याच्याच पुढे स्क्रोल करत जायचं आहे आणि त्याचा रिझल्ट 20 मार्च 2026ला लागला आहे आणि त्याच्याच पुढे गो फॉर रिझल्ट हा पर्याय दिसतोय, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो। मग इथं तुमचा सीट नंबर जो आहे तो सीट नंबर टाकायचा आहे। सीट नंबर नंतर इंटर मदर नेम, तर इथं आपल्या आईचं जे नाव असेल तर ते जसं नाव आपल्या हॉल तिकीटवरती असेल तेच नाव अगदी अचूकपणे टाका। त्यानंतर खाली कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड आहे तसाच टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक फॉर रिझल्ट हा जो पर्याय दिसतोय याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे काही सेकंदातच तुमचा रिझल्ट या ठिकाणी मोबाईलवरती पाहता येतो। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर खरोखरच उपयुक्त ठरला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात, त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।